आणि आता वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करूयात अर्थातच 9 राजकीय बातम्या। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून लंकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लंकेंच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचा आज पुण्यामध्ये प्रकाशन सोहळा। शरद पवार हेच सर्वांचं छत्र, निलेश लंके परत येणार असतील तर त्यांचं स्वागतच। लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची प्रतिक्रिया। माझी एकदा चर्चा झाली या विषयावर। घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड लोकसभा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। विजय शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर हालचाली वाढल्या। मुख्यमंत्री शिंदेंचा विजय शिवतारेंना फोन। शिंदेंनी शिवतारेंना आज मुंबईत बोलावलं। वर्षा निवासस्थानी आज दुपारी 2 वाजता बैठक। बारामतीमध्ये अजित पवारांच्या आज 7 सभा। सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। बारामतीमध्ये सिनेसृष्टीतील कलाकार प्रचाराची धुरा सांभाळणार। आज अजित पवारांची माळेगावात जाहीर सभा। अजित पवारांच्या सभेआधी शरद पवार गटाचं माळेगावात शक्ती प्रदर्शन। माळेगावात लावले शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारीचं चिन्ह। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। शरद पवार आज काय बोलणार, राजकीय वर्तुळाचं लक्ष। भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये। राहुल गांधींची चांदवडमध्ये सभा। चांदवडमधील सभेला शरद पवार आणि खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी राहुल गांधींच्या भेटीला। कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी राहुल गांधींशी चर्चा करणार।